सपन काकाचे अभंग, नामदेवरायांचे, हे सगळे अभंग जवळ जवळ काय झालेले आहेत, बाजूलाच अशा प्रकारचे पडले. येऊन जाऊन तुकाराम महाराजांच्या गाथ्याची पारायण होतात. सगळे अभंगही अशा प्रकारचे चिंतनाला घेतले जातात असं नाही, पारायणाच्या वेळेला फक्त म्हटले जातात. हा अभंग नारा महाराजांचा आहे. नारा महाराज शांत चित्त करून डोळे झाकून ज्ञानोबऱ्यांचं स्मरण करत होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा चिंतनामध्ये रंगलेले होते. वृत्ती अंतर्मुख झालेली होती. भगवंताच्या चिंतनामध्ये महाराज वृत्ती एकाग्र व्हावी आणि ती अंतर्मुख अशा प्रकारची व्हावी. त्यांची परिचित जवळ कोणी येऊन बसलेले, नमस्कार केलेला आहे, पण नामचिंतनात ते रंगले असल्यामुळं, नामस्मरणात रंगले असल्यामुळे, जगात भाग्यवान जर कोण असेल तर नामचिंतनामध्ये जो रंगून जातो. धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, हरि धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगी नाचे. तोची जगी एक धन्य हरिरंगी नाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये. करोडोपती असला तरी नाम भगवंताचं मुखात येत नसेल तर करंट्या कपाळाचं आहे, पांढऱ्या पायाचं आहे, फुटक्या नशिबाचं आहे. पंतप्रधान पदावर आरूढ असला, मोठ्या गादीवर गडीवर कशावरही बसलेला, अशावरही बसलेला असला, पण जर नाम संत सांगतात बा आपलं काय, आपण अनुवाद करतो त्यांचा. करंटे कपाळ कोणाचं? आपली मान्यता असे की ज्याच्याजवळ पैसे नाही त्याच, पण ही आपली मान्यता आहे. आपली मान्यता किती कशा प्रकारची शहाणी आहे हे स्वतंत्र चिंतन आहे, संतांची मान्यता आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे. तुम्ही म्हणाल वा वा, कसा इकडच्या बोटावरचा तिकडच्या बोटावर थोकापस. विषय संतांच्या नामाचा चालू आहे आणि प्रमाण देवाच्या नावाची दिलेली आहेत. इतके काय आम्ही तुम्हाला वेडे वाटलो काय? तुम्ही फार शहाणे, तुम्ही शहाणे, तुमचे बाप शहाणे, तुमचे आजोबा शहाणे, सगळे शहाणे. नमस्कार आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये.
पण मग संतांच्या नामाचं सांगत असताना देवाच्या नामाची प्रमाण कशी दिली? ती एवढ्या करता दिली की आपल्या संतांनी देव आणि संत यांच्यात भेदच नाही मानले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत ते भावे हो सोठावे देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत ते भावे असो द्यावे सकळा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त संत देवते संत निमित्त प्रतिमा देवते संत देवा आणि भक्त तुझा नाही विचार भक्त तुझा देवानी भक्त तुझा नाही विचार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा केला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार देवानी भक्त तुझा नाही विचार देव आणि भक्त तुझा ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब हे मनुष्यपण ते भांब लौकिक भाग. त्याच्यामुळे संत आणि देव हे एकच आहेत. हा कार्यत्वाच्या दृष्टीनं देवाच्या चिंतनापासून जे कार्य होत काकणभर जास्त संतांच्या चिंतनापासून कार्य. नारा महाराज ज्ञानोबाच्या चिंतनामध्ये त्यांची वृत्ती रंगलेली आहे. लोकांना आनंद वाटला. नमस्कार अशा प्रकारचा केला. काय आहे हे वैज्ञानिक लोकांना काय इकडे लक्ष द्यावं वाटत नाही. खर तर असं एक यंत्र निघायला पाहिजे की वारीला जाऊन आल्यानंतर यांनी तिथं किती नामचिंतन केलेलं आहे हे असं छातडाला लावलं की कळायला पाहिजे पोरांना. मला ते गर्दी बरीच कमी होईल. ह्या हरामखोर तिथली कामं सोडून देतात, घरच्या पोरांच्या पैशाचं वाटोळ करतात आणि इथं येऊन नामचिंतन नाही करत. नामचिंतन न करणाऱ्या डांगऱ्याला पोराने हाणायलाच पाहिजे, काय अडचण नाही. पण ते आदरणीय असतात मग पाया पडून हाणायचं. तसं असं हे करून आदराने हाणायचं. आळंदीत आहे तोपर्यंत, किमान आळंदीत आहे तोपर्यंत तरी प्रत्येक क्षण आपला ज्ञानोबारांच्या चिंतनामध्ये जावा, ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये जावा, ओव्याच्या अर्थचिंतनामध्ये अशा प्रकारचा जावा. नारायण महाराज देहावर आलेले, नमस्कार केला. त्यांनी विचारलं, म्हटले काय करत होत? माऊलीचं नामस्मरण अशा प्रकारचं करत होतो. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हणत होतो. का ज्ञानदेव ज्ञानदेव अशा तुम्ही का म्हणत होते? ज्ञानोबारायांचं चिंतन केलं, ज्ञानोबारायांचा जप केला तर काय फायदा होतो? तुम्हाला काय फायदा झालेला आहे? ज्ञानदेव मनता माया, 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 ज्ञानदेव
जणू किती ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ संतमय मावर संतमय मावर ज्ञानोबऱ्यांचं नामस्मरण झालं केल्यानंतर काय फायदा आहे नामस्मरणाचा? अनुभवानी नारा महाराज सांगतात. अनुभवानी सांगतात त्यांना संत म्हटलं जात. अभ्यास करून सांगतात त्यांना विद्वान म्हटलं जात. अभ्यासाने अनुभव नसताना सांगतात त्यांना काय म्हणायचं? याचे सर्वस्वी अधिकार तुम्हाला देतो. संतांचा हा विशेष असतो. अधिक केले मग सांगितले. महाराज सांगणाराकडे काय बोलतोय हे लोक नाही पाहत, काय करतोय हे पाहतात. सांगणारावर ही जबाबदारी आहेच. ज्याला तशा प्रकारचं वागायचं नाही त्याने आपला व्यवसाय बदलावा. विठ्ठल विठ्ठल समर्थाचं एक वचन आहे, बोले तैसा चाले, जैसा बोले तैसा चाले. त्याची जो बोले तैसा न चाले त्याची पाऊले नाही, त्याच्याकरता खेटर. चालण्याचा बोलणाराने प्रयत्न करावा. असं काही नाही केलं की बोलायला लागल्यानंतर तो तुकोबाराय होईल, ज्ञानोबाराय होईल, नाथमहाराज होईल एवढी अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. पण त्यांनी त्या दृष्टीने काय केला पाहिजे? प्रयत्न केला. नारा महाराज ज्ञानोबारायांचं नामचिंतन केल्यानंतर आपल्याला काय फायदा झाला हे सांगत असताना म्हणतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता समूळ माया विलया गेली. ज्ञानोबारायांच्या नामचिंतनाने आमच्या ठिकाणी असणारी माया ती मुळासह अशा प्रकारची निघून गेली. निघून जाण्याचे दोन प्रकार असतात, तात्पुरतं निघून जाणं आणि कायमचं निघून जाणं. शास्त्रामध्ये त्याला आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती असे शब्द आहेत. विठ्ठल विठ्ठल तेवढ्या पुरतं जाणं त्याला लय. आता मी हजमत केली, केस काय झालेले आहेत? निघून गेलेले आहेत. कायमचे का नाही हो. उद्याच्याला पाहिलं की लगेच शेवाळत. ब्लड पुढे गेली का मागचे असे डोकं काढतात, पुन्हा मागे येते का तशीच अशा प्रकारची. याला लय रूप निवृत्ती म्हणतात. आणि कारणासह कार्य जाणं याला आत्यंतिक निवृत्ती अशा प्रकारचं म्हटलं जातं. नारायण महाराज सांगतात की ज्ञानोबारायांचं चिंतन केल्यामुळं, ज्ञानदेव या नामाचा जप केल्यामुळं जर काय फायदा झाला असेल तर माया ही मुळासह अशा प्रकारची काय झाली? निवृत्त झालेली आहे, निघून गेली, राहिले नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. असं म्हटल्यानंतर त्या लोकांनी जरा तोंड असे कसे तरीच केले. काय काय झालं? ज्ञानेश्वरांचं नाव घेतल्यानंतर अहो माया गेली. माया आणि मग माया गेली तो काय फायदा झाला? माया असल्यावर काय तोटा होतो? माया गेल्यावर काय फायदा होतो? माया गेली पाहिजे का? माया म्हणजे नेमकं काय आहे? मायेचे प्रकार किती आहेत? तिचं मूळ कोणतं आहे?
आणि ती मुळास ज्ञानोबरांचं नाव घेतल्यानंतर कशी गेली? विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये संवाद आलेला आहे, त्याच्यात हा प्रश्न विचारलेला आहे, माया का? माया का? माया माया काय आहे? त्याचे उत्तर देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे, राया तो पुसिली माया, तो तुझा प्रश्नची गेला वाया. का? अरे माया हा शब्द सांगतो, माया त्याचा अन्वय असा आहे की या मा सा माया. या म्हणजे जी, संस्कृत या म्हणजे जी, आणि मा म्हणजे नाही. जी नाही तिला माया म्हणतात. आणि तू जी नाही त्याच्याविषयी विचारलेलं आहे. आता नाही विषयी विचारलं का? आता तुमचं वय काय आहे बरं? 79. काय मस्त शरीर आहे. 79 वयाचे. मला तुम्ही सांगा, वांझेचा मुलगा आता किती वयाचा आहे? वांझेच्या पोराचं आता वय काय असेल? काय आता काय आता जी सत्य नाही, वास्तव नाही, तिच्याविषयी काय बोलायचं आणि काय नाही? ते वास्तव असो का नसो महाराज, पण अशी मुंडक्यावर बसलेली आहे, सगळ्याच्या मुंडक्यावर बसलेली आहे. आणि सगळ्याला अथपासून इतीपर्यंत सारखं रडवते. तिचं नाव काय आहे? माया. विठ्ठल संसार नाही रडवत. संसारातला कुठलाही पदार्थ, कुठलीही व्यक्ती नाही रडवत. रडवणारी कोण असते? माया आहे. माया माया आहे. मला सांगा, आता हे 1-2 दिवसामध्ये सतत बातम्यामध्ये येते, दिल्लीला बॉम्बस्फोट झाला, त्याच्यामध्ये 10-12 माणसं काय झाली? मारले गेलेले. तुमच्यापैकी किती जण रडले? हात वर करून सांगा बरं. बॉम्बस्फोटामध्ये मेले, चिंधड्या झाल्या त्यांच्या शरीराच्या, आणि तुम्ही कुणीच रडलं नाही? तुम्ही नाही रडले का? कुणीच नाही रडलं? आम्ही नाही रडलो. मग कोण रडलं? कोण रडलं? जे मेले त्यांच्याशी ज्यांनी आसक्ती ठेवलेली होती, संबंध ठेवलेला होता, त्यांच्या जवळचे अशा प्रकारचे होते. मग त्यांची आई असेल, त्यांचे बाप असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, जे कोणी असतील ते त्यांचे जवळचे, ते रडले. ते रडले. विठ्ठल पंचदशीच्या 4थ्या प्रकरणामध्ये मनोमय सृष्टी आणि ईश्वरमय सृष्टी असे सृष्टीचे 2 प्रकार केलेले आहेत. आणि त्यामध्ये उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की एका गावातली 2 मुलं परदेशामध्ये फॅक्टरीमध्ये नोकरीला होती. महाराज, त्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. काही कामगार मृत्युमुखी पडले. फॅक्टरी बंद झाली. नेमकं कोण मेलं नाही कळालं, पण काही कामगार मेले असं चौकडे वृत्त पसरलेलं होतं. त्याही गावामध्ये ते पसरलेलं आहे. त्या गावात जे 2 मुलं होते त्यांच्याही घरी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कोण गेलं कोणास ठाऊक, कोण गेलं कोणास ठाऊक, कोण गेलं. इतक्यात 4-6 दिवसांनी कंपनीचा माणूस आलेला आहे. तो दुष्ट होता म्हणा किंवा विसरलं काय, त्यांच्यातला एक पोरगा मेला होता आणि एक पोरगा जिवंत होता. महाराज, यांनी सांगताना ज्यांचा पोरगा जिवंत होता त्यांच्या घरी सांगितलं की तुमचा मुलगा मेला, आणि ज्यांचा मेला होता
त्यांच्या घरी सांगितलं तुमचा पोरगा जिवंत. आता रडतील कोणाच्या घरचे हो? जो जिवंत आहे त्याच्या घरचे रडायला लागले ना. मग माणसं जिवंत, पोरं जिवंत असल्यावर म्हातारी रडत असते का? विठ्ठल विठ्ठल ज्यांचा खरंच पोरगा मेला होता तिथं तर पुरणपोळी. बरं झालं आपला पोरगा. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे, हे जे रडले ना तर त्या पोरामुळं नाही, मग यांना रडवणारी माया आहे. माया हीच माया आहे. त्या मायेचे दोन प्रकार आहेत, कारणात्मक माया आणि कार्यात्मक माया, व्यक्त माया आणि अव्यक्त माया. विठ्ठल विठ्ठल एक मूर्त माया आणि दुसरी अमूर्त माया. महाराज ही शास्त्र सांगत सत्य नाही. सत्य नाही याचा अर्थ पारमार्थिक सत्यत्व तिच्या ठिकाणी नाही. वेदांतामध्ये मायेच्या ठिकाणी व्यवहारिक सत्यत्व मानलेलं आहे. भावरूप अशा प्रकारची मानलेली आहे ती. अनादि भावरूपम यत् विज्ञानेन विलीयते. चित सुखीतला हा श्लोक आहे. शास्त्र आहे त्याच्यावर, पण आपल्याला काय करायचं, हे शास्त्री लोक शास्त्राच्या ह्याच्यात पडतील. आपलं अभंगाच्या चिंतनापुरतं नाही का. ही माया व्यवहारिक सत्यत्व आहे त्याच्या ठिकाणी. ही दोन प्रकारचे, एक कारणात्मक माया आहे आणि दुसरी कारणात्मक मायेचं दुसरं नाव आहे अज्ञान. अज्ञानाचे दोन प्रकार आहेत, स्थूल अज्ञान आणि मूल अज्ञान. पण हे मूल अज्ञान आहे. माया म्हणजे मूल अज्ञान आहे. मूल अज्ञान ज्या अज्ञानाने ब्रह्मादा त्याचा विसर पाडून शरीराशी अशा प्रकारचं तादात्म्य करून शरीर मी आहे अशा प्रकारचा व्यवहार घडवून दिलेला नाही. आता आपल्यापैकी सगळे, तुम्ही काय ना, आम्ही कीर्तनकार काय सांगणारे काय, तुम्ही पहा ना, आमचे सुद्धा किती फोटो लावलेले आम्हाला आवडतात. ज्याला फोटो आवडतात तो महाराज नाही, कीर्तनकार नाही, पारमार्थिक नाही. त्याला स्वतःचे फोटो आवडतात, तो काय आहे हे नाही आता मी इथं सांगणार, पण तो पारमार्थिक नाही हे नक्की आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की. ऐका, ज्ञानेश्वरी गाथा भागवत या ग्रंथामध्ये ज्ञानोबारेंनी, तुकोबारेंनी, नाथ महाराजांनी नेमकं काय सांगितलेलं आहे दुःखाचं कारण. महाराज, दुःखाचं नेमकं कारण आहे देह मी मानणं. जोपर्यंत देह मी ही मान्यता आहे तोपर्यंत किती मोठ्या मठाधिपती झाला, दुःख त्याच्या बाला नाही चुकत. विठ्ठल विठ्ठल